आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एक आवडती पाट माधवराणी व नावडती चिमादेवराणी. त्या राजाला नंदबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले. त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता. त्याने तिच्याकडून भाकरी घेतली व शत्रूस मारण्यास निघाला. म्हातारी त्याला म्हणाली, "आपण गरीब, ही वाळलेली भाकरी आहे. 4 पावलं पुढं जा आणि झाडाआड खा, म्हणजे कोणी हसणार नाही." त्याप्रमाणे तो सगळ्यांच्या पुढे गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. लोक परत आले. शत्रू काही सापडला नाही. राजाला काळजी लागली. खूप रात्र झाली, म्हणून म्हातारीचा मुलगा तिथे राहिला. मध्यरात्री नागकन्या व देवकन्या तिथे आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. त्या मुलाने विचारले, तेव्हा त्यांनी सांगितलं की पडलं झडलं सापडतं, मनी चिंतील कार्य होतं. हे ऐकताच तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तरपूजा केली. जशी महालक्ष्मी माता कोल्हापुरास निघाली तसा नागकन्या देवकन्या यांनी आशीर्वाद मागितला. ह्या मुलानेही मागितला. देवीने दिला. राजाचा शत्रू मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, नवलवाट नाव ठेवील. तो वैरी उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल. व देवी अदृश्य झाली. म्हातारीचा मुलगा घरी आला. दुसऱ्या दिवशी राजाच्या अंगणात वैरी मेलेला दिसला. त्यानं चौकशी केली. म्हातारीचा मुलगा सर्वात मागे होता. त्यानं मारलं असावं असं लोकांनी सांगितले. राजाने त्याला बोलावून घेतलं. त्यासंबंधी त्याला विचारले. मुलाने रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली. देवीच्या वराने तो मेला असे सांगून देवीनं दिलेला आशीर्वादही सांगितला. शत्रू मेला म्हणून राजाला आनंद झाला. त्याने मुलाला अर्धराज्य दिलं, नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारी व मुलगा आनंदाने राहू लागले. ही बातमी आवडत्या राणीला समजली. तिने नवलवाटाला बोलावून घेतलं. वसा कसा करावा म्हणून तिने विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. आश्विन मासात पहिल्या अष्टमीला 16 सुतांच्या तातू तेल हळद लावून करावा. 16 दुर्वा, 16 तांदूळ घ्यावेत. तुळशीची पंचामृताने पूजा करावी. 16 अर्घ्य द्यावीत. धूप दीप दाखवावं. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. हा वसा घेणाऱ्यांनी तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणे आश्विन मासी करावी. वसा घेऊन राणी व्रत करू लागली. एक दिवशी राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळताना राजानं राणीचा तातू पाहिला. राणीनं तातूची हकीकत सांगितली. आपल्याकडे एवढे हार कंकण आहेत. हे व्रताचं सूत तोडून टाक. राजा म्हणाला. रात्री राजा राणी निजली. सकाळी दासीला तो तातू सापडला. तिनं नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात नावडती राणी भेटली. तिने तातू मागून घेतला आणि वसाही समजावून घेतला. आश्विन मासी पहिली अष्टमी आली. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. ती पाट माधवराणीच्या महाली गेली. तिथे महालक्ष्मीची आठवण नव्हती. घरात काहीच तयारी दिसेना. तिनं राणीला तसं सांगून आठवण करून दिली. तिला पाणी मागितलं. दही भाताची शिदोरी मागितली. तुला दिलं तर राज्याला पुरणार नाही, राणीनं सांगितलं. म्हातारीला राग आला. तिनं राणीला शाप दिला. सवतीच्या न्हाणी डाराडोरी करशील. अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं होईल. राणी ऐकून उपहासाने हसली. म्हातारी चिमादेवी राणीच्या महाली गेली. तिला सगळी गडबड दिसली. पूजा साहित्य, महालक्ष्मीचा मुखवटा दिसला. चिमादेव राणी, आज तुझ्या घरी काय आहे? म्हातारीनं विचारलं. आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे, म्हातारी म्हणाली. महालक्ष्मी म्हणतात ती मीच. कसं ओळखायचं? राणी म्हणाली. तेव्हा ती सकाळी कुवारीन, दुपारी सवाशीण व संध्याकाळी पोतबाई झाली. राणीला 3 रूपं दिसली. राणीनं तिला घरी घेतलं. न्हाऊ माखू घातलं. पितांबर दिला आणि चौरंगावर बसवलं. राणीनं व नवलवाटानं तिची यथासांग पूजा केली. संध्याकाळी देवीसमोर घागरी फुंकू लागली. तो आवाज व धुपाचा वास राजाच्या महाली आला. राजानं शिपायांना चौकशी करण्यास सांगितलं. शिपाई नावडतीच्या घरी गेले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं.
परत येऊन राजाला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. राजा राणीकडे आला. राणीनं पंचारतीने ओवाळीत त्याला मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळता खेळता पहाट झाली. महालक्ष्मी माता कोल्हापुरी जायला निघाली. राणीनं आशीर्वाद मागितला. राजा तुला सकाळी घेऊन जाईल. तुझी सवत मात्र शाप भोगेल. चिमादेवीनं उशाप मागितला. तसं देवीने सांगितलं. तिला 12 वर्ष वनवास घडेल म्हणून देवी अदृश्य झाली. सकाळी राजानं रथातून तिला वाड्यासमोर आणलं. पाट माधवराणीला तू सामोर ये असा निरोप पाठवला. फाटके तुटके कपडे, केस मोकळे, कपाळी मळवट, डोक्यावर जळतं खापर अशा रूपात ती पुढे आली. तेव्हा राजानं शिपायांना तिला रानात मारून टाका असा हुकूम केला. शिपायांनी पाट माधवराणीला रानात नेलं. शिपायांनी तिच्या हातचं खाल्लं होतं. त्यांनी तिला मारलं नाही व पुन्हा या राज्यात कधी येऊ नकोस असं सांगून राणीला तिथं सोडून दिलं. राणी नगरात गेली. लोकांनी तिला हाकलून दिले. ती रानात गेली. वाटेत ऋषींची गुंफा दिसली. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. तिथंच राहून 12 वर्ष तिनं ऋषींची सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. सेवा का करतेस? ऋषीने विचारले. तिनं अभय मागून सर्व हकीकत सांगितली. ऋषींनी तिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाल्याचे जाणले. महालक्ष्मीचे व्रत कर, ऋषी म्हणाले. राणीनं महालक्ष्मीला आशीर्वाद मागितला. देवीने उशाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची ओटी, फराळ, कापुरी विडा, वाळ्याचा पंखा ठेव. तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल. दुसऱ्या दिवशी राजा आला. विश्रांती घेऊन फराळ केला. पाणी प्यायला. आत्मा थंड झाला. या सगळ्याला पाटमाधव राणीच्या हाताचा वास कसा? राजाने विचारलं. शिपायांनी अभय मागून राणीला सोडून दिल्याचं सांगितलं. राजाच्या आज्ञेवरून राणीचा शोध घेतला. राजा ऋषींच्या गुहेत आला. त्याचं दर्शन घेतलं. सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. ऋषीनं तिला राजाच्या हवाली केलं. उभयंत्यांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी आशीर्वाद दिला. राजा राणी रथातून नगरात आले. तू सामोर ये असा आवडतीला निरोप पाठविला. आवडती आनंदाने वाजत गाजत राणीच्या स्वागताला आली. तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या, राजा म्हणाला. त्यानं चिमादेवीला उचलून रथात घेतलं. वाजत गाजत नगरात आला व सुखासमाधानाने राज्य करू लागला. देवाची भक्ती सदा सर्व काळी मोठ्या श्रद्धेने शुद्ध अंतकरणाने करावी, म्हणजे देवीची सदैव कृपा राहते. जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माता कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो, तिचे सदैव कृपादृष्टी लाभो ही साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.